मध्ये आता मला नाही जगायचं. मला नाही सहन होत बाबा. हे उन्हाळ्याच्या सुट्टीत केवढा विसरून गेली का मला. तिचा मेसेज नाही, फोन नाही, कुणाजवळ चिठ्ठी पण दिली नाही का तिनं. अरे कोंबडीच्या पायात चिठ्ठी बांधून जरी कोंबडी गावात सोडली असती ना तरी मी ओळखलं असतं काही कोंबडी केवढ्यानं पाठवली या. अगं ज्योती, घरात कोंबडीच नाही तर चिठ्ठी बांधू कुणाच्या पायाला. आणि त्यात मम्मीला फोन मागितलं की मम्मी म्हणते 10वी झाल्याशिवाय फोन मिळणार नाही. अरे आब्या, आता 10वीचं वर्ष आहे म्हणून नसेल तिला घरात फोन. हो अरे आब्या, असंच झालं असेल. तू नको ना रे एवढं मनाला लावून घेऊ. उतरला का आब्या खाली? तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. मध्ये तू शपथ नसती दिली तुला का झालं असतं आज माझं. नसतं काय झालं असं बी तुझ्यात कुठे एवढं दम आहे उडी मारायला गेलीस तोंडवर करून. मध्ये बघायचंय का तुला माझा दम? राहू दे रे भावा, मी गेल्यावर परत आईला कोण बघणार माझ्या. आणि दादे तरी किस तरी करून करून करणार आहे. अरे मग मगाशी काय अक्कल तुझी शान खाय गेलेली का? इके तुझी उंची म्हशीच्या रेडकावाने आहे म्हणून काय तुला सगळीकडे शानच दिसतं का काय रे? दाद्या, अजून आब्या कसा आला नाही रे? ह्यो बघा आला तुझा लाडका आब्या. का रे आब्या, कुठे गेला होतास आणि इतका उशीर का बरं केलास? नाही ते जर काम होतं माझ्याचं म्हणून त्याच्यावर गावात गेलो होतो. ये आता जेवण कराय बस. उशीर किस्ता झालाय बघ. पुन्हा तुझी शाळा चालू झाली हो. मला एकटीलाच बघायला लागणार आहे शेतातलं सगळं. दादा नोकरीसाठी पुण्याला जाणार आहे त्यामुळं तुला पण आता बघायला लागणार आहे बघ आब्या. शाळेतलं पण आणि घरचं पण. अरे आब्या, शांत का बरं झालास? नाही अगं, काय नाही झालं. बया केवढा तो आब्या तुझ्यासाठी लय येडा झाला आणि तुमचं लग्न झालं नाही तर त्यानं त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर बया. ज्योती, तुझं तोंड काळं आहे म्हणून उगाच जीभ काळी असल्या तर काही पण बोलू नकोस. होणार आमचं लग्न आणि जर नाही झालं ना तर मी जाणार पळून त्याच्यावर. काय ग केवढा, कुठं पळून जाताय दोघी? अगं ते मम्मी, अगं ते अव काकी आता ते 10वी आहे ना, मग ते शेवटचं वर्ष आहे, मग वार्षिक क्रीडा. हो अगं मम्मी, ते आता वार्षिक क्रीडा स्पर्धा आहेत ना, त्याचं आयोजन आहे शाळेत, त्यातच पळायची स्पर्धा आहे बघ. चांगलं आहे की बाया, नंबर काढा बरं का पोरीनो. लय दिवस झाले अरे मी बी ज्योतीला बघितलं नाही. तिच्या तोंडावरचं डाग हायती का गेले ते बघून आलो असतो म्हणत होतो. मध्ये नक्की आवडती का रे बाबा ती तुला? मग काय का विषय आहे का? अरे वर्ण जोडा बनलाय आमचा. तर देवाला तेवढंच काम आहे ना ह्याची त्याची पत्रिका जुळवायला. बरोबरच आहे मध्याचं. देवच ठरवतो तुमच्या आयुष्यात कुणाला किती काय ठेवायचं. उगाच काही माणसं मधनच सोडून नाही जात. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण असतं आणि ते देवच सगळं ठरवतो. जय जय रामकृष्ण हरी. देवा मला बी बघला का लवकर एखादी. मध्ये मला बी वाटते केवढ्याला जाऊन बघावं. लय दिवस झाला तिला बघितलं नाही रे डोळं भरून. चल जाऊ, काय होईल ते होईल. ए अरे कुठं तोंडवर करून निघालाय? त्या गावातला सगळ्या माहित आहे ना कसा आहे तो आणि त्याचा भाव आपली वाटच बघतोय. आपण कधी गावात येतोय आणि कधी टप्प्यात घालतोय दे. हो अरे मध्ये, आणि आता जर आपण त्याच्या गावात दिसलो ना तर मग आपल्याला चप्पल बी घालून पळून द्यायची नाही ती. ए बेदरनू, तुम्हाला नसले याचं ना तर ना येऊ. आम्ही दोघं जाणार केवढ्याला ज्योतीला भेटाय. चला द्या आता ज्योतीला बघून येऊ.